पीएम किसान असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्य योजना असेल, पण ह्या उपयोगाचं नाही. 1000-2000 आजच्या महागाईच्या काळात काहीच होणार नाही. एकीकडे तुम्ही महागाई वाढवायची आणि एकीकडे शेतकऱ्याला पैसे द्यायचे, काय अर्थ नाही. आमच्या परिसरामध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत आणि शेत वस्तीवर जाणारे जे रस्ते आहेत त्याही समस्या आहेत आणि लाईटच्या समस्या आहेत. एकनाथ देवराव बोरगे. बर, आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील काय काय समस्या आहेत? समस्या भरपूर आहेत. काय काय आहे सांगा. समस्या रोडची आहे, पाण्याची आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी काय करावं असं वाटतं? शेतकऱ्यांनी फक्त शेतकऱ्यासाठी फक्त योग्य तो मालाला भाव भेटला पाहिजे. अच्छा, कर्जमुक्ती वगैरे व्हावी का? कर्जमुक्ती झालीच पाहिजेत ना. सर्वसाधारण शेतकऱ्याजवळ काही दुसरा पर्यायच नाही. अच्छा, आणखीन काय वाटतं तुम्हाला सरकारकडून काय सरकारनं करायला पाहिजे? सरकारने येणारे फक्त शेतकऱ्यांसाठी योग्य तो मालाला भाव देणं आणि कर्जमुक्तीसाठी प्रोत्साहन, एवढंच फक्त. असं काय म्हणावा असं शेतकऱ्याला त्याच्या त्या व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असेल सरकारने, पण म्हणावं असं झालेलं नाही. तर यापेक्षा आणखीन चांगला प्रयत्न सरकारने करावा. कोणते सरकार येईल कोणतं नाही त्यांच्याकडून आपली हीच अपेक्षा आहे की सामान्य सरकार येऊ, त्यांनी सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळावा, त्याच्या शेतीमालाला भाव मिळावा, त्याच्या काही मूलभूत समस्या असतील त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. बरं, वीज वगैरे भेटते का? विजेचं लोड शेडिंगचा प्रश्न गहन आहे. 24 तास वीज देण्याच्या नुसत्या 15-20 वर्षापासून प्रत्येक येणारं सरकार घोषणाच करतंय, पण प्रत्यक्षात कृती काहीच होत नाही. तर प्रॅक्टिकलवर सरकारने जास्त भर द्यावा शेतकऱ्याच्या समस्याकडे. शेतकऱ्यांच्या समस्या बिलकुल प्रॅक्टिकली सोडवा. घोषणाबाजीनं काही होणार नाही. प्रत्येक जण येतं घोषणाबाजी करतं, 2-2, 4-4 हजार रुपये सरकारला देतं ते बँकेला शेतकऱ्याच्या नावाने. पीएम किसान असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्य योजना असेल, पण ह्या उपयोगाचं नाही. 1000-2000 आजच्या महागाईच्या काळात काहीच होणार नाही. एकीकडे तुम्ही महागाई वाढवायची आणि एकीकडे शेतकऱ्याला पैसे द्यायचे, काय अर्थ नाही. बरं, सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर त्या बाबतीत काय म्हणणार? नाही, चांगली गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे, सामान्य माणसाला दिलासा देणारी गोष्ट आहे, पण त्यांनी प्रश्न सुटणार नाही. केवळ लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचे तुम्हाला त्या माणसाला बॉटम पासून वर उभारण्यासाठी जे काही शक्य आहे सरकारला ते सरकारने करावं, एवढीच अपेक्षा आहे. मी मारुती साळवे. आपल्या परिसरातील काय समस्या आहेत? म्हणजे आमच्या परिसरामध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत आणि शेत वस्तीवर जाणारे जे रस्ते आहेत त्याही समस्या आहेत आणि लाईटच्या समस्या आहेत. लाईट शेतकऱ्यांना मिळणारी वीज, शेतीसाठीची वीज फार लिमिटेड आहे. आमच्या भागामध्ये जायकवाडी धरणाचं बॅकवॉटर पाणी आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे नदीत पाणी आहे, धरणाचं पाणी आहे आणि इकडे लाईट नाही. त्याच्यामुळं 100% बागायती परिसर होणारा नाविलाजानं शेतकऱ्याला वीज भेटत नाही. त्याच्यामुळे तो बागायती शेती असून कोरडवाला सामोरे जावं लागत त्याला. आणि जर पाणी 24 तास वीज उपलब्ध झाली तर इथला शेतकरी निश्चितच सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. जसं म्हणतात जगात सिंगापूर आणि महाराष्ट्रात गंगापूर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळं वीज संदर्भात त्याच्यामुळे इथला शेतकरी वेगवेगळ्या समस्याला सामोरे जात आहे. बरं, आज जे मतदान केलं आपण ग्रामीण भागातले, तर कोणते कोणते मुद्दे होते प्रमुख इथले? समजा आमच्या मुद्द्याला पाहून तुम्ही मतदान केलं. आम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा ह्या भागातला शेतकऱ्यांचा की लाईटचा, मी जो तुम्हाला सांगितला की धरणात पाणी आहे आणि लाईट नाहीये, त्याच्यामुळं बागायती होणारा परिसर हा कोरडावर राहतो, तो एक. आणि शेतावर जाण्यासाठी रस्ते नाही आहेत. म्हणजे आमचा भाग म्हणजे 1972ला आमचं गाव पुनर्वसित झालं. पुनर्वसित झाल्यानंतर जो पुनर्वसितसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या होत्या प्रशासनाने, त्या आज तागात करून दिलेल्या नाहीयेत. इथं पुन्हा ते रस्ते नसल्यामुळं ते ऊस वाहतुकीला आम्हाला अडथळा येतो. दरवर्षी आमचे शेतकरी बांधव रस्ते स्वतःच्या पैशाने मुरुम टाकतात, खडे टाकतात आणि ऊस वाहतूक करतात. ही सर्वात म्हणजे दरवर्षी ती समस्या आहे. जो शेतकरी आहे ज्याचं 2 एकर जातं, कोणाचं 10 एकर जातं, कोणाचं 5 एकर ऊस जातो इतर जिल्ह्यामध्ये, आणि तो जात असताना शेतकऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी ट्रका जात नाहीत. ट्रका जात नसल्यामुळे तो ऊसाला आणण्याला अडचण होते. त्याच्यामुळे शेतकरी एकरावर आपण 5-5, 10-10 हजार असे एकत्र करतात गावकरी आणि ते रस्ते बनवतात आणि ते रस्ते पुन्हा दुसऱ्या पावसामध्ये खराब होऊन जातात. आणि हाच आमच्या या भागातला महत्वाचा मुद्दा आहे, वीज आणि रस्ते.
बरं, सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला येणार सरकार? येणाऱ्या सरकारकडून आम्हाला हीच अपेक्षा जी आम्ही तुम्हाला सांगू लागलो होतो. आम्हाला रस्ते शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी रस्ते चांगल्या प्रकारे गेले नाही आणि वीज ही 24 तास असली पाहिजे. काय होतं कधी कधी आमच्या बऱ्याच भागातले लोक म्हणजे वीज कधी कधी रात्री येते, जे शेतकरी जाऊ शकत नाही, गेला तर मग त्याला अनेक समस्याला सामोरं झालं होतं. जंगली जनावर आहेत आणि कधी कधी आमच्याकडे समजा विचू काटे असतात, त्याच्यामुळे अनेक आमचे शेतकरी बांधव ह्या अपघातामुळे दगावलेले आहेत. रात्रीची वीज असते, रात्रीची वीज असते, त्यापासून शेतकरी जाणार कसा ते शेतावर, कशी वीज चालू करणार? दिवसा भेटावी शेतकऱ्यांना वीज. दिवसावर 24 तास आम्हाला लाईट भेटली पाहिजे आमच्या शेतकरी बांधवाला. जायकवाडी प्रकल्पाचं एकलव्याचं कार्य आणि आणि दुसरी गोष्ट, आमच्या ज्या शेत आहे ना, आमच्या ज्या शेत जायकवाडीमध्ये संबंधित केल्या, त्याचा आजही मावेजा त्या आमच्या शेतकरी बांधवांना भेटला. इथं ईसा पटेल आमच्या इथं उपस्थित आहेत, त्यांना आजही त्यांचा त्या शेतीमध्ये पाणी आहे, जायकवाडीचं पाणी आहे, शेती धरणात गेली पण मोबदला भेटलेला नाही. अशी बरेच आमचे शेतकरी बांधव आहेत. म्हणजे जायकवाडी प्रकल्पामध्ये आणि जायकवाडी प्रकल्पात शेती गेल्या आणि त्यामुळं आणखी आमच्या कळंबी एक नदी आहे, त्या कळंबीवर जर पूल कधी असला तर आमच्या ते गावाचे जोडणी जे अंतर कमी होईल. म्हणजे 2-4 किलोमीटरचं अंतर आम्हाला 7-8, 12-12 किलोमीटर असं फेरा घेऊन जावं लागतो शेतकरी बांधवाला. तर ते आमचे पूल झाले पाहिजेत, कळंबी नदीवरचा पूल. हे होते मारुती साळवे. त्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या व ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या. आयुब पटेल, सह्याद्री न्यूज, गंगापूर.